सगळ्या घराला पाणी मारता मारता टाकीतलं पाणी संपलं आणि मी म्हटलं तर टाकीला घराला तर पाणी कसं मारणार, पाणी संपलं होतं. आणि अचानक पटकन पाऊस आला आणि बघता ते दोन्ही टाकीमध्ये पाणीच नाही अजिबात. दोन्ही टाकीत पाणी संपलं होतं. मी नंतर मग पाऊस सुरू झाला. अक्षरशः पाणीच नव्हतं खाल्लेला घराला. आणि अचानक पटकन पाऊस आला आणि पाऊस आल्यामुळे तिथे बघा पन्हाळा लावलेला आहे, त्या पन्हाळ्यात टाकी भरत होती, चक्क भरायला लागली. खरंच हे स्वामींचे खरंच खूप 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 उपकार आहेत माझ्यावरती. खरंच स्वामींनी वेळोवेळी मला साथ दिलेली आहे. ते नेहमी माझ्यासोबत आहे. त्याची त्यांनी मला नेहमी प्रचिती दिलेली आहे की ते मी सोबत आहे तुझ्या, घाबरू नकोस आणि भिवू नकोस. ते नेहमी म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभे आहेत. तसं ते माझ्या नेहमी पाठीशी उभे आहेत. आज हे घर होते हे सुद्धा त्यांच्यामुळेच होते. त्याच्यामुळेच शक्य झालं आहे माझं हे घराचं माझं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायला. त्यांनी मला कधी झालं ते 30 वर्षात माझं घर झालं, त्यांनी झालं. नंतर ते टाकी भरली आणि अशा प्रकारे आता मी पुन्हा पाणी मारलं. आम्ही दोघांनी, मी छत्री पकडली आहे त्यांना आणि खूप पावसात पकडून दोघांनी मिळून पाणी मारलं घराला. आज पाऊस नसल्यामुळे मला घराला पाणी मारायला भेटलं नसतं. मी खरंच त्यांना खूप काळजी आहे. आणि असं पाणी मारलं, थोडं पावसामध्ये भिजूनसुद्धा घेतलं, छानपैकी भिजलेसुद्धा पावसामध्ये छत्री घेऊन. खूप मजा आली आज खूप छान. थोडंसं भरून पण आलं की चला, ज्याचं कोण नाही त्याचे स्वामी आहेत म्हणतात ना, खरंच आहेत. अशामुळे आम्ही पाणी मारलं घराला. आम्ही जेवलो पण नव्हतो आणि अशा प्रकारे आम्ही निघालो घरातून. आता वाजलेले आहेत 3:20. जेवलेलो नाही आहे, आता जेवायचं आहे आणि जेवण पुन्हा परत खाली यायचं आहे. तर असं रोजची धावपळ सुरू आहे. यामध्ये बघू शकताय तुम्ही, खूप पडत आहे पण आनंद आहे पावसामुळे. आज पाणी मिळालं घराला, भिजायला सुद्धा मिळालं. भिजतोय मी छानपैकी. वाटेत तिथे स्वामींचा मठ आहे, ते सुद्धा मठाचं सुद्धा मी व्हिडिओमध्ये आलेला आहे मठ. आणि अशा प्रकारे आम्ही घरी निघालो. खूप देऊळ आहे तिथे. अशा प्रकारे सकाळी जाताना सुकटणी केलं होतं, कोलिंचं सुकटणी भातावरती आणि कांदा फोडून गेलेली. त्याच्यात आता अंडी फोडून भुर्जी केली आणि आता आपल्याला जेवायचं. आता असा होता पूर्ण दिवस आणि बाहेर पाऊस तर नसतंच पडता येते. बघा तसं तुम्हाला मी दाखवलं आहे पाऊस कसा पडतो येतो. बघा छान त्याचं कोलिंचं सुकटणी केलेलं आहे. वाव, वांग बटाटा टाकून छानसं आणि भुर्जी तयार आहे. आणि बाहेर मस्तपैकी पाऊस पडतो आहे छान छान. तर अशा प्रकारे माझं ताट रेडी आहे आणि आता बाहेर सगळे पाऊस पण पडतो आहे. वाजलेले आहेत 4 आणि मी आता जेवायला बसलेली आहे मस्तपैकी पावसाच्या वातावरणात. चला